राजवीर, 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 अरे काय चाललंय? कधीपासून दरवाजा वाजवतोय मी? राजवीर, काय झालंय सांगशील का मला? राजवीर, हे बघ, तू बोललास तरच समजणार आहे मला. जे घडायला नको होतं ते घडलं. म्हणजे नेमकं काय झालं? गरज नाही मला त्या व्यक्तीची, तरी ती भेटली मला आज परत. कोण? माझी दुसऱ्या बरोबर पळून गेलेली आई भेटली मला आज परत. आता तुझ्याशी काय बोलावं मला सुद्धा काही कळत नाही. एवढंच सांगेन की सावर स्वतःला शांत हो. कसं शांत व्हायचं मी? काय चूक होती माझी आई होती ना ती. मग एकदा सुद्धा माझा विचार करावासा नाही वाटला तिला. सगळं खराब करून निघून गेली. तिचं बाबांबरोबर भांडण होतं ना, ठीक होतं, मी सहन केलं असतं. पण दुसऱ्या माणसं काय बाप केलं होतं मी? मुलगा होतो ना मी त्याचा. मग सोडून जाताना एकदा सुद्धा माझा विचार करावासा नाही वाटला तिला. किती गेल्यानंतर माझं काय होईल? बघ, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आपण तरी काय करणार ना? मी समजू शकतोय तुझं दुःख. नाही, तिच्यामुळे जो त्रास झालाय ना तो विसरण्याचा खूप प्रयत्न केला मी. ती सोडून गेल्यावर सुद्धा खूप त्रास झाला. त्यामुळे आता नाही विसरू शकत मी काही. आणि मी एका आशाबाईच्या पोटी जन्म घेतला की खेळू नकोस का? मला खेळायचंय. माझी आई बोलली तुझी आई दुसऱ्यावर पळून गेली. तू वाईट आहेस, तू आमच्यावर खेळू नकोस. तू वाईट आहेस, तू वाईट आहेस, तू वाईट आहेस. असं वाटायचं आपण काय गुन्हा केलाय. हे सगळे लोक आपल्याशी असं का वागतायत? घरात गेलो ना की आई बरोबर घालवलेले सगळे मोमेंट्स आठवायचे. तिच्या सगळ्या आठवणी यायच्या. झोप यायची नाही. घराच्या बाहेर पडायला घाबरायचो मी. जगाला फेस करण्याची भीती वाटायची. बाहेर पडल्यावर अशी भीती वाटायची की कोणाची तरी हाक ऐकू येईल की याची आई पळून गेली. कोणी आपल्याकडे बघत असेल तर असं वाटायचं की ही माणसं बोलत काही नाहीये पण आपल्या आईमुळे असे बघतायत आपल्याकडे. साधं कोणी बाजूला उभं राहून हसत असेल तर वाटायचं की मला हसतायत. ती सगळी सिच्युएशन मी कशी फेस केली ना माझं मला माहितीये. इतकी वर्ष त्या गोष्टीचा मी विचार करत नव्हतो. कारण मला असं वाटत होतं की परत तिच्या सगळ्या आठवणी माझ्या आयुष्यात येतील आणि सगळं खराब होईल. खूप रडलो याच्यामुळे मी. खूप सहन केले. तू शांत होते.
का आली ही माझ्या आयुष्यात परत? जे मी काही सहन केलं ते का सहन केलं तेच कळत नाही मला कधी कधी. त्या भेटल्या हे तू विसरूनच जा ना. विसरलो ना मी. तिची एक एक आठवण माझ्या डोक्यातून पुसून टाकली मी. आई हा शब्द पण विसरलो होतो मी, पण तरी भेटली ना परत मला. त्या कुठे भेटल्या तुला? असं नाही चालणार. काय झालं? मनवा त्या बाई बरोबरच राहतात. काय? म्हणजे मनवाना भेटायला गेलो होतो तेव्हा ती बाई भेटली मला. मनवाना पण हेच घर मिळालं राहायला. पण हे सगळं मनवाबाईंना माहितीये का? माहित नाही मला, पण आता जे काही मनवा वागताय ते त्या बाईसारखंच आहे. आणि ते सगळं नकोय मला माझ्या आयुष्यात परत. त्यामुळे आता काही झालं तरी तिकडे नाही राहू देणार मी त्यांना. हे बघ, जे काही करशील ते शांत डोक्याने कर. ओके? काय ग मनवा, अशी काय बघतेस? अगं पाया का पडतेस? खरं तर हे मी खूप आधी करायला हवं होतं, पण का? कारण मला तुमचा खूप अभिमान वाटतो. तुम्ही जे काही केलं ना ते खरंच खूप अवघड होतं. मनवा अगं, नाही, प्लीज प्लीज मला बोलू द्या. मी कल्पनाच नाही करू शकत तुम्ही कशातून गेलात त्याची, आणि तेही आपल्या माणसांची सोबत नसताना. तुम्ही खूप खंबीरपणे उभ्या राहिलात. मनवा बस. ग परिस्थितीच अशी होती की खंबीर व्हावंच लागलं मला. प्रत्येक वेळी लढावं लागलं, पण एकटेपणा काही संपला नाही. मग आता कधीतरी प्रश्न पडतो की मी हे सगळं कशासाठी केलं, कोणासाठी केलं, का केलं? कारण अजूनही सगळं संपलं नाहीये. म्हणजे तुम्हाला माहितीये माझा नवरा कोण आहे? ते तुम्हाला कसे ओळखतात? मनवा, मनवा बाहेर या. मनवा, राजवीर, तुम्ही ते काय करता? आता मी सांगतोय तेवढं ऐका. तुमची बॅग घ्यायची आणि चालायचं माझ्या बरोबर आत्ताच्या आत्ता. का? हे बघा, तुम्ही प्रश्न विचारू नका, चला लवकर माझ्या बरोबर. आपण काय झालं? मनवा, प्रश्न विचारू नका, जेवढं सांगतोय तेवढं करा. आत्ताच्या आत्ता चला माझ्या बरोबर. तुम्ही प्लीज आरडाओरडा करू नका. त्या आसपासची माणसं आहेत, ही त्यांना त्रास. आसपासची जी मनवा, चला लवकर, मी वाट बघतोय. तुमची बॅग भरा. पण काय झालंय? काय झालं? तुम्ही असं अचानक मनवा, मी बोलत असताना या बाईने मध्ये नाही बोलायचं. तुम्हाला माहितीये तुम्ही कोणाशी बोलताय? मनवा, मला नीट माहितीये मी कोणाशी बोलतोय. त्यामुळे आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर चला. काही झालं तर या बाई बरोबर नाही राहू देणार मी तुम्हाला. माझ्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम झालाय का? त्या बाईला स्वतःची फॅमिली नीट सांभाळता आली नाही. त्या बाईला स्वतःचं चारित्र्य नीट सांभाळता आलं नाही. स्वतःच्या पोटच्या मुलाची जिला आठवण आली नाही कधी, अशा बाई बरोबर माझ्या बायकोला नाही राहू देऊ शकत मी.
कळतंय तुम्ही काय बोलताय. मला नीट कळतंय. मनवा असू दे, जे आहे ते आहे. माझं चारित्र्य वाईट आहे असं सगळेच बोलतात. ह्यांचं काही चुकलं नाहीये. मला असं वाटतं माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद नको. तू जा त्यांच्या बरोबर. मी कुठेही जाणार नाहीये. हे बघा, मला आता इथे अजिबात वाद मी नको. तुम्हाला न्यायला आलोय मनवा. मग तुम्हाला बरोबर घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही. काही झालं तरी या बाईची सावली मी तुमच्यावर पडू देणार नाही. तुमचा खूप मोठा गैरसमज झालाय. मी तुम्हाला आता सगळं मला फक्त समजावून- एवढंच कळतंय की तुम्ही आज जाल, बॅग घ्याल आणि माझ्या बरोबर चला. पटकन चला मनवा. पण एकदा ऐकून तरी घ्या. मनवा चला. काही झालं तरी या बाई बरोबर नाही राहायचं तुम्ही. तुम्ही प्लीज जा इथून. हे बघा तुम्हाला माझी शपथ आहे, प्लीज जा. तुम्ही प्लीज रडू नका. डोळे पुसा. मी त्यांच्या वतीने तुमची माफी मागते. प्लीज प्लीज रडू नका. मनवा, मी हरले. तसं नाहीये. तू माझी खोटी समजूत नको घालूस. माझ्या सगळ्या संघर्षाची आता माती झाली. मला माहिती आता जे झालं ते व्हायला नको होतं, पण ह्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही चुकलात. तुम्ही बरोबरच आहात. पण मग तरी हा दिवस का बघायला लागला सांग ना. मनवा, तुला एकटीला मी योग्य वाटून काय उपयोग आहे. आता फक्त मला माहितीये की तुम्ही योग्य आहात, पण मी अख्ख्या जगासमोर आणेन की या सगळ्यात तुमची काहीही चूक नव्हती. मी तुम्हाला न्याय मिळवून देईन, आणि त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल. हो वडील, काय चला मस्त पार्टी करूया. आत्ता नको रे. हे छोटी मोठी पार्टी नाही, आपण एकदम मोठी पार्टी करूया. का? अरे कुठच्याही क्षणी राजवीर येऊ शकतो. तो काही येणार नाही हो. बऱ्याच दिवसात ऑफिसला सुद्धा फिरकला नाहीये. तरी देखील नको रे. अहो, का नको? नाही हा वडील, पार्टी करायची म्हणजे करायची. अरे पण तू राजवीर. अरे काय राजवीर, आम्ही किती काळजीत होतो माहितीये. बरं फोन केले तर फोन उचलत नाही तू. हा, आणि तू बरेच दिवसात दादा ऑफिसला सुद्धा आला नाहीयेस ना. म्हणजे ऑफिसची कामं खूप रखडली आहेत. अरे ऑफिसची कामं एक वेळ यश तू सांभाळून घेशील रे, पण घरचं काय. मग माई किती काळजी करते माहितीये. अशाने ती आजारी पडली तर आपण काय करायचं सांग. राजवीर, ठीक आहे. दार का लावलंय ना. काय माहिती. पण वडील, हा आता घरी कसा काय आला? म्हणून तुला म्हणत असतो नेहमी जरा धीर धर म्हणून. हो ते बरोबर आहे, पण मला वाटलं सुद्धा नव्हतं की हा आत्ता घरी येईल म्हणून. म्हणून घाई नसते करायची यश. हो वडील, हा राजवीर आत गेलाय माईच्या खोलीमध्ये आणि त्याने दार पण लावलंय. मी देखील तोच विचार करतोय. हो वडील, मनवाचं काही अपडेट तर नसेल ना? मला नाही वाटत तसं. म्हणजे हे काहीतरी वेगळं आहे. नाही तर दार वगैरे लावणार नाही तो. आता करायचं काय?
काय करायचं म्हणजे? जे काही झालंय त्याचा शोध घ्यायचा. मनवा मनवा काय मामा? काय चाललंय हे? काय झालं? काय झालं? तुझा नवरा इथे येऊन गेला ना आणि तू मलाच विचारतेस काय झालं म्हणून? हो ते आले होते. काय बोलला तो अक्काला? मनवा मी तुला विचारतोय, तो अक्काला काय बोलला? मी सांगते तुम्ही प्लीज आधी शांत व्हा. शांत व्हा. अगं तुझ्या नवऱ्याला 4-4दा समजवलं तरी तो ऐकत नाही आणि तू मला सांगते शांत व्हा म्हणून? मामा प्लीज एकदा तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. मी त्याला शांतपणे समजावून झाला, पण समजण्याच्या पलीकडे आहे तो. आमच्या अक्का कुणाच्या अध्यात्म मध्यात तरी लोक तिला का त्रास देतात? मला पत्ता दे. ठीक आहे, नाही देत ना पत्ता? मीच घेतो अक्काकडून. नाही मामा 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 प्लीज तुम्ही काही विचारू नका. हात सोड माझा, हात सोड. मामा त्या झोपल्यात आता. प्लीज आता नको प्लीज. ठीक आहे ठीक आहे, तू सांग मला तो काय बोलला ते. मामा जाऊ दे ना तो विषय प्लीज. ठीक आहे, मग त्याचा पत्ता दे मला. मी जाऊन सरळ करतो त्याला. त्याला वाटतं अक्कासोबत कोणी नाहीये, हा सुब्बू अजून जिवंत आहे म्हणावं. ते पत्ता दे. तुम्ही आता तिकडे गेलात तर प्रकरण आणखीन वाढेल. तुम्ही प्लीज काही करू नका. हवं तर मी बोलते त्यांच्याशी. किती वेळा सोडायचा त्याला? अक्का आहे ती माझी. अरे कुणी ऐरा गैरा येतो आणि ते ऐरे गेरे नाही येते. ते जे काही वागतायत त्यामागे काही कारण आहेत मामा. काय कारण आहे? हा? नाही माहिती आहे, मोठा बिझनेसमन आहे तो. अरे पण एका बाईशी कसं वागायचं हे जर त्याला कळत नसेल त्या सगळ्याचा काय उपयोग आहे? आता मी कसं सांगू तुम्हाला? काही एक सांगायची गरज नाही आणि मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. मला पत्ता दे. राजवीर, अरे कुठे होतास तू? काय अवस्था करून घेतली स्वतःची? इतक्या दिवसात माझी आठवण सुद्धा नाही आली तुला? राजवीर, अरे बोलणार आहेस की नाही माझ्याशी? राजवीर, बोल ना. काय झालं बाळा? इतक्या वर्षापासून ज्या गोष्टीपासून मी पळतोय, ज्या गोष्टीला इग्नोर करतोय मी, ज्या व्यक्तीचं तोंड सुद्धा बघण्याची इच्छा नाहीये मला आयुष्यात, ज्याच्यामुळे माझं सगळं आयुष्य स्पॉइल झालं, ती व्यक्ती भेटली मला आज. कोण? तीच बाई जी काही वर्षांपूर्वी आपल्या घराण्याला कलंक लावून निघून गेली होती. साधना? अरे पण कुठे भेटली ती? नाही, मनवा तिच्या बरोबरच राहतात. हे बघ मनवा, मला माहित आहे तो तुझा नवरा आहे, पण मी काय त्याचा जीव घ्यायला जात नाहीये. पण त्याला समज देणं गरजेचं आहे. मामा मला तुमचा राग कळतोय, पण मी हे बघ, तुझा नवरा आहे म्हणून तू त्याला पाठीशी घालू नकोस. बाईची अब्रू म्हणजे खेळ वाटलं त्याला? इथे येतो आणि काही बोलून जातो. मागे तुला बोलला, आता अक्काला बोलला तो. दे पत्ता दे. तुम्ही प्लीज आता तिकडे नका जाऊ. उगाच होत्याचं नव्हतं होईल. काय होत्याचं नव्हतं होणार आहे? मला ना आधीच कळत नाही हे सगळं कसं सावरायचं ते. नाही कळत ना, म्हणून सांगतो पत्ता दे. मी बघतो काय करायचं ते. तुम्ही प्लीज थोडा वेळ जाऊ द्या. मी बघते काय करायचं. माझ्याकडे वेळ नाहीये. तुम्ही का असं करताय? मी तुम्हाला सांगते थोडा वेळ जाऊ द्या. त्यामागे काहीतरी कारण असेल ना. तिकडे जायची आता खरंच काही गरज नाहीये. गरज आहे. त्याला समज देण्याची गरज आहे. त्याच्या घरी आया बहिणी नाहीत. अरे घरातली बाई ही घरची लक्ष्मी असते, कळत नाही का त्याला? त्याच्या आईने शिकवलं ना त्याला बायकांशी कसं वागायचं ते.
अक्काच्या जागी जर त्याची आई असती तर असाच वागला असता का तो? पत्ता दे. ठीक, नाही देत ना पत्ता? मी शोधून काढतो त्याला. मामा 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 साधनाताई राजवीरच्या आई आहेत.